नमस्कार मित्रांनो, मी अमोल शेळके स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण दहागाव या ठिकाणी एक शिवशंकराचं मंदिर आहे, त्या ठिकाणी दर्शनाला झालेलो आहे। मंदिर एकदम सुपर आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये ते पाहूया कसं आहे मंदिर। नदीच्या काठी, बारवी नदीच्या। तर आता आपण एक 15 मिनिटात पोहोचतो बदलापूरवर त्या ठिकाणी। तर मित्रांनो, आपण आता ज्या हायवेनी चाललेलो आहे तो बदलापूरवरून जो रायतेला रोड जातो एरंजाड मार्गे, त्या रोडनी चाललेलो आहे। रोड एकदम शांत आहे, या रोडला जास्त गर्दी नसते। आणि याच रोडला पुढे दहागावच्या थोडंसं पहिले एक 5-10 मिनटं पहिले ते मंदिर आहे। त्या शंकराचं नाव आहे कपालेश्वर मंदिर। तर मित्रांनो, आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि हा समोर दिसतोय तो हायवे रायतेला जाण्याचा। तर आता तुम्हाला हायवेला जाऊन ती पाटी दाखवतो मी, जी कपालेश्वर मंदिराची पाटी आहे। तरी मागं पाटी आहे आणि हा हायवे गेला रायतेला, एरंजाडवरून येतो बदलापूरवरून। तर बदलापूरवरून या ठिकाणी येण्यासाठी ना एक 9 ते 10 किलोमीटरचं अंतर आहे। तुम्ही जर बाईकवर असेल तर 10-15 मिनटात तिकडे पोहोचू शकता, आणि पोहाया रिक्षा वगैरे येणार असेल तर एक 15 मिनटामध्ये पोहोचू शकता। या मंदिराकडे आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस समोर दिसते ती बारवी नदी। हीच पुढे जाऊन आंबेशिव नदी पण बोललं जाते हिला। वातावरण दाखवतं इकडचं कसं आहे। इकडनं जो व्ह्यू आहे जबरदस्त आहे बघा, सूर्योदय होतो इकडनं। आणि हे जे समोर दिसतंय ते आहे कपालेश्वराचं मंदिर। या मंदिराचं हे मंदिर पांडवकालीन असं बोललं जातं, आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही कारण जास्त चर्चित नाही। तर आता आपण त्या ठिकाणी जाऊया, कोण भेटलं तर त्याला विचारूया कसं काय। रोडपासून एक 5 मिनटं वॉकिंगला तुम्ही मंदिरापाशी पोहोचू शकता। एकदम नदीच्या काठी मंदिर आहे ते, बारवी नदीच्या। आणि नदीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या पण आहे, तो पुढे। समोर दिसते ती बारवी नदी आणि या ठिकाणी मंदिर आहे। मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला नदी आणि खाली उतरण्यासाठी पायऱ्या केलेली आहे इकडे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। रामचंद्र मिरकुटे, दहागाव या ठिकाणी आपला नदीचा एक स्पॉट आहे। आणि एक पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा भागातून एक आपल्या कल्याण तालुक्यातला परिसरामध्ये दहागाव गाव या ठिकाणी एक मंदिर आहे। ते भोलेनाथ शिवशंकराचं आहे। आणि ते पूर्व ज्यांची पांडवांची जे काही भागामधून पांडवांनी जे काही लीला केलेली आहे, पांडवांनी जे काही स्थान बनवलेले, असं ते पूर्वीचं पुरातन काळातलं हे शंभूचं मंदिर आहे। आणि स्वतः स्वयंभू म्हणजे कोणी असं बनवलेलं नाही, साक्षात भगवंत या ठिकाणी येऊन प्रगट झालेले आहे। पण ते काही कालांतराने किंवा काही काळानंतर आपल्या या समाजाला ते कळलं। त्याच्या अगोदर हे असंच एक पाषाण म्हणून पडून होते। पण ज्या वेळेला
लोकांना कळलं की बाबा समाजामध्ये ज्या वेळेला ते प्रसार होत गेले त्यावेळेला त्यांनी या ठिकाणी एक आपलं काहीतरी बाबा ईश्वराचं स्थान निर्माण व्हावं म्हणून त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन किंवा सामूहिक पद्धतीने गावाच्या ग्रामपंचायतच्या यामधून त्यांनी हे मंदिर उभारलेले आहे. आणि आज आपल्या परिसरातील सगळे काय भाविक लोक आहेत ते सतत या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि बाकीचे या ठिकाणी विधी कार्यासाठी जे कोणाचे लग्न कार्य असतील किंवा आपले दशपिंडांचा कार्यक्रम असेल 11व्याचा असेल असे कार्यक्रम या ठिकाणी पार पडले जातात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ संपलेला आहे या ठिकाणी. आणि आता आपण निघतो इकडनं. सकाळी सकाळी शिवशंकराचं दर्शन झालं, मन प्रसन्न झालं, वातावरण एकदम जबरदस्त आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.